पुढील चेंडू घेऊन पुढे घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली आहे वाढ, धावसंख्या झाली आहे 2. 3 चेंडू आणि 2 धावा. उर्वरित पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा तेच सातत्याने वेगवान गोलंदाजी करतोय. लिखित आपल्या संघासाठी तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. आता मात्र फलंदाज बाद असेल आणि पुन्हा एकदा एक गडी बाद झालाय स्टंपिंगच्या स्वरूपात. तोच म्हणजे फलंदाज संजय. त्वरित फलंदाज पाठवायचा आहे. नवीन फलंदाज आणि षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 3 धावा. 1 गडी बाद 3 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल तेच म्हणजे 40 धावांचं. आणि फलंदाज बाद असेल. पहिल्या चेंडूमध्ये मोठा गडी बाद झालाय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात. फलंदाजाचं नाव असेल गणेश. आणि आता मात्र पंच 9 चेंडू घोषित करतायत आणि अपील देखील केले होते. फलंदाज नॉट आउट असेल. 9 चेंडू घोषित केल्या पंचांनी. चार धावा झाल्यात. 9 चेंडू टाकलाय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र थोडस काढा क्षेत्ररक्षणाचं रूपांतर. 4 धावा झालंय. गणेश देखील षटकाराने स्वागत करतोय गोलंदाज स्वरूपचं. आता मात्र पंचांच्या दोन्ही समांतर वाईट चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्येचा धावफलकावर 9 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलग दुसरा चेंडू वाईट टाकत असताना गोलंदाज स्वरूप. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा धावफलकावर 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा फलंदाज बाद असेल. आता मात्र एकतर्फी मॅच होत असताना नवीन फलंदाज पुन्हा एकदा मयूर. धावसंख्या स्थितीत म्हणजे ते 11 धावा झाल्यात. सातत्याने गडी बाद झालेत. निर्धाव चेंडू आणि शेवटचा चेंडू बाकी आहे या षटकातील. धावसंख्या स्थिर. नाही आता मात्र षटक संपन्न झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येतील धावफलक फक्त आणि फक्त 12 धावा. 3 गडी बाद 12 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. एक फिरकी गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला आपल्या संघासाठी. नाही आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. एकेरी दुहेरी जागेने कोणताही फरक पडणार नाहीये. नाद संघाला. आणि आता मात्र निर्धाव चेंडू.
आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा चेंडू देखील निर्धाव टाकत असताना आणि विजयी झालाय तोच म्हणजे नाद संघ. आणि त्वरित विनंती असेल नाद संघाचा कर्णधार आणि शिवान कृती संघाचा कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. दोन्ही संघाचे नाही ना, दोन्ही संघाचे कर्णधार दोन संघांमध्ये नाणेफेक असताना नाद विपक्ष नाद संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडले आणि इन्व्हाइट केले म्हणजे शिवान कृती संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. आणि सामने 4 षटकांचे असतील आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. आणि आता लक्षात घ्यायचं सर्व संघांनी, यानंतर जर सामना हरला तर कोणत्याही प्रकारचा चान्स नसेल. सर्व सामने नॉकआउट खेळले जातील. सर्व संघांनी नोंद घ्यायची. नॉकआउटचा आजच्या दिवसातील पहिला सामना नाद विपक्ष शिवान कृती. सामने 4 षटकांचे राहतील. नाद संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी निवडले आणि इन्व्हाइट केले तेच मध्ये शिवान कृती संघाला प्रथम. श्रीमंत विपक्ष रावण 11 दोन्ही संघाचे कर्णधार आणि टीम रेडी राहायचंय. यानंतर त्वरित आपला सामना असेल. आणि पहिला चेंडू फलंदाज पंच नॉट आउट आहे ना, सुखरूप असेल. 1 चेंडू आणि 1 धाव, 1 चेंडू आणि 1 धाव. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल म्हणजे प्रणव. पहिला चेंडू घेऊन शिवसेनचा आणि निर्धाव चेंडू टाकले. आता मात्र आखूट टप्प्यावर गोलंदाजी करतोय गोलंदाज सुश्रुत आणि जादूचं देखील सत्कार केलाय षटकाराने. या अगोदरचा चेंडू निर्धाव टाकला पण प्रणय देखील सामना सोडणार नाहीये. त्याला माहितीये आता जर हरलो तर आपल्या घरी जावं लागेल. कोणत्याही प्रकारचा पुन्हा आपल्याला एक चान्स नसेल. पुढील चेंडू घेऊन आता मात्र पंचांचे दोन्ही समांतर वाईट चेंडू टाकलाय. धाव संख्येला धाव फलकर 8 धावा, बिनगडी बाद 8 धावा. चेंडूचा विचार केला तर आणि आता मात्र चौकार आलाय. आता मात्र प्रणय देखील सांगतोय की मी पण देखील सध्या मॅच सोडणार नाहीये. 1 तेरी तो 1 मेरी. पहिला चेंडू निर्धाव टाकला, त्याच्यानंतर पुढील चेंडू षटकार, नंतर चौकार. पुढील चेंडू घेऊन आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल स्वरूपात 1 धाव.
धावसंख्या झाली बिनगडी बाद 13 धावा. उर्वरित या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकातील स्ट्राईक एंडला असेल पुष्कर. पुष्करचा विचार केला तर पुष्करने आजच्या दिवसातील अर्धशतकाचा मानकरी ठरलाय हा खेळाडू आणि षटक देखील संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्येचा धावफलकर बिनगडी बाद 13 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज सनी स्ट्राईक एंडला असेल तोच म्हणजे प्रणय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज सनी स्ट्राईक एंडला प्रणय. पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू सुरुवात करतो आपल्या संघासाठी गोलंदाज सनी स्ट्राईक एंडला तोच म्हणजे घातक फलंदाज प्रणय. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र फलंदाज बाद असेल तोच म्हणजे मोठा धक्का लागलाय मैदानात प्रणयच्या स्वरूपात नाद संघाला. नवीन फलंदाज मैदानात नाद संघाकडून शुभम. आता मात्र मोठा गडी बाद केलाय. एक यश मिळालंय तेच म्हणजे सनीला. पुढील चेंडू घेऊन आता मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. धावसंख्येचा धावफलकार 15 धावा. एक गडी बाद 15 धावा. पुढील चेंडू घेऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव मात्र पूर्ण झाली आहे. धावसंख्येचा धावफलकार एक गडी बाद 16 धावा. स्ट्राईक एंडला पुष्कर आणि पुष्करनी देखील स्वागत केले सनीचं षटकाराने. पुष्कर देखील सांगत असताना की आम्ही देखील मॅच हरणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण आता मात्र सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येच्या धावफलकावर 23 धावा. उर्वरित दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाली एक गडी बाद 23 धावा. पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात एक धाव. उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 24 धावा. एक गडी बाद. शेवटचा चेंडू घेऊन पुष्कर साठी सनी यांचा आणि षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक गडी बाद 25 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक म्हणजे मॅजिक षटक घेऊन गोलंदाज संकेत स्ट्राईक एंडला असेल पुष्कर. गोलंदाज भारी पडणार की फलंदाज भारी पडणार गोलंदाजांवर. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न. एक चेंडू आणि 27 धावा. एक चेंडू आणि 27 धावा. तिसरं षटक मॅजिक षटक आहे. नॉकआउटचे सामने चालू आहेत. पहिला सामना नाद विपक्ष शिवान कृती आणि फलंदाज बाद झालाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता पण रूपांतर फलंदाज बाद असेल. एक मोठा धक्का लागलाय आणि 5 धावा देखील मायनस केल्या जातील. 22 धावा. नवीन फलंदाज लिखित येतोय. एक चांगली बाब असेल तीच म्हणजे नाद संघाला आघाडीला फलंदाज पुष्कर अजूनही देखील खेळपट्टीवर खेळतोय आणि आता मात्र नो चेंडू आहे. नो +1. तब्बल 4 धावा ऍड होतात. धावसंख्या झाले धावफलकार 26 धावा.